महत्त्वाचा अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद आजच्या विधानसभेमध्ये करण्यात आलेले। पहिल्याच दिवशी या ठिकाणी मोठी घोषणा जी आहे लाडकी बहिणींसाठी करण्यात आलेली। 1400 कोटी रुपयांची तरतूद पहिल्याच अधिवेशनात सरकारकडून 35,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। यामध्ये बघितलं तर महायुती सरकारने सोमवारी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या। महायुती सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात मांडण्यात आलेल्या या पुरवणी मागण्यामध्ये लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या चालू असलेल्या योजनांसाठी तरतूद करण्यात आली। शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत या पुरवणी मागण्या मांडल्या। लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद देण्यात आली आहे। यामध्ये बघितलं तर डिसेंबर महिन्याचा हप्ता आता लवकरच लाडकी बहीण यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला व बालविकास विभागांसाठी 2155 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यात लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहे। लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 2.34 कोटी महिला लाभार्थी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीपर्यंत 7,500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। माहितीने ही मदत मासिक 1500 रुपयावरून मासिक आता 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले आहेत। महिलांना लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे हप्ते मिळालेले नाही। पुरवणी मागण्यात तरतूद केलेली ही रक्कम डिसेंबरचे पैसे वापरले जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर लाडकी बहीण योजनेसाठी ही एक मोठी अपडेट आहे। आता तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, कारण की लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारमध्ये या ठिकाणी अर्थसंकल्पाच्या 1500 रुपये ठिकाणी जी मदत मिळणार होती, आता ती यापुढे 2100 रुपये मदत मिळेल। याची अद्यापर्यंत घोषणा जरी झालेली नसेल, पण येणाऱ्या काळामध्ये मात्र तुम्हाला त्या संबंधी निर्णय होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारमार्फत 1400 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पहिल्याच अधिवेशनात सरकारकडून 35,000 कोटी रुपयांच्या मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1400 कोटी रुपयांची तरतूद आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर लाडकी बहीण योजनेसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद आज राज्य सरकारने केलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा, आणि तुम्हाला या पुढील हप्ते मिळणार की नाही नक्की कमेंट मध्ये सांगा। धन्यवाद।